नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमची माझी या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 23 एप्रिल 2026 गुरुवारी येत आहे. गुरुपुष्यामृत योग 23 एप्रिल रोजी गुरुपुष्यामृत योग हा रात्री 8:27 सुरू होऊन ते पहाटे 6:17 असणार आहे. गुरुवारी पुष्य नक्षत्र आली तर त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग होतं. हा योग सर्व कार्यासाठी शुभ समजला जातं. या योगावर सोना चांदी खरेदी केली तर अत्यंत शुभ मानलं जातं. त्यात वृद्धी होतं. असे असे भूतेपासून वाचवण्यासाठी गुरुपुष्यामृत योग श्रेष्ठ आहे. पुष्य नक्षत्र सर्व प्रकारच्या कार्यासाठी अत्यंत शुभ मानला गेला आहे. गुरुपुष्यामृत अर्थ आहे पोषण करणारी, शक्ती देणारे, ऊर्जा देणारे. पुष्याच्या गुरुपुष्यामृतच्या आधीचे नाव तिच्या असे त्याचा अर्थ आहे की शुभ सुंदरी, सुखसंपदा देणारी. पुष्य नक्षत्र अतिशय शुभमानी कल्याणकारी आहे. गुरुपुष्यामृत तिच्या म्हणजे मंगलदायका किंवा मांगलिका तारा असे म्हणतात. गुरुपुष्यामृत योगामध्ये माता लक्ष्मीची पूजनालाही विशेष महत्त्व दिलं जातं. तसेच आपल्याला या पूजासोबतच लक्ष्मी स्तोत्राचे पठण करायचे असा कल्याण जीवनात सुख समृद्धी येतं. लक्ष्मी देवीच्या कृपेने धनप्राप्ती होतं. पैसे संबंधित काही समस्या असतील तर गुरुपुष्यामृत योगामध्ये लक्ष्मीची पूजा करावी. गुरुपुष्यामृत योगामध्ये पूजा, मंत्र, तंत्र, संकल्प, साधना, जप करण्यासाठी उत्तम आहे. या दिवशी हाती घेतलेली कामामध्ये यश मिळण्यासाठी आपल्याला आपल्या कुलदेवीच्या मनोभावी पूजा शुभ करायची आहे. अक्षय तृतीयेच्या सणासारखेच हा दिवस बी शुभ मानला जातं. या योगात तुम्ही जे काही काम करता ते यशस्वी होतं. कुटुंबाच्या प्रगती होतं. पुष्प नक्षत्राला नक्षत्रामध्ये श्रेष्ठ मानला गेला आहे. तर गुरुवारी हा बृहस्पती हा शुभ ग्रहाचा वार असल्यामुळे ज्ञान, संपत्ती आणि समृद्धीच्या कारक मानला जातं. गुरुपुष्यामृत नक्षत्राच्या स्वामी शनी देव असून त्यांची देवता बृहस्पती आहे. गुरुवाराच्या संबंधी भगवान विष्णू आणि बृहस्पती या दोघींशी असल्यामुळे या दिवशी केलेली कोणतेही उपाय किंवा सेवा अतिशय प्रभावी मानला जातं. शास्त्र अनुसार लक्ष्मी देवीची जन्म याच दिवशी झाली होता. त्यामुळे संपत्ती, सौख्य, समृद्धी आणि यशासाठी हा काळ अत्यंत अनुकूल मानला जातं. आणि म्हणूनच गुरुपुष्यामृत योगामध्ये आपल्याला काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील आवर्जून करायची आहे. आणि म्हणूनच गुरुपुष्यामृत योगामध्ये तुम्ही काही नाही केलं तरी चालेल, पण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका ही एक वस्तू टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जेवढं पण शत्रू आहे ते नष्ट होणारच आहे. पण आपल्या 7 पिढ्यांच्या दारिद्र्य नष्ट होऊन आपल्याला सर्व कामामध्ये यश प्राप्ती होणार आहे. आपल्या किती कठीणातली कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे. तर ही कोणती वस्तू टाकायची आहे, कोणत्या वेळात टाकायचे, याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला हा व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नोटिफिकेशन मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. गुरुपुष्यामृत योग हा हिंदू धर्मातला अत्यंत शुभ आणि पवित्र काळ मानला जातं. तर जर तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी आवर्जून तीर्थक्षेत्र जाऊन स्नान करा. स्नान केल्याने आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दानही करायचे आहे. पवित्र तीर्थक्षेत्र जाऊन स्नान केल्यामुळे आपल्या शरीरातल्या आणि आत्म्याच्या आत्मशुद्धीकरण होतं. तसेच स्नान केल्यानंतर लक्ष्मीनारायणाच्या पूजा केल्याने धन आणि समृद्धी प्राप्त होतो. तसेच हे पवित्र स्नान केल्यामुळे मनोभावी कुलदेवीच्या पूजा केल्याने नशिबात वाढ होतं आणि अपयश दूर होतं. पण हल्लीच धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या तीर्थक्षेत्र जाऊन स्नान करणं शक्य नसतं. म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये या काही वस्तू टाकल्याने आणि आपल्याला स्नानही करायची आहे. आणि ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्र स्नान केल्याने पुण्य तर प्राप्त होणारच आहे, पण
आपल्याला झालेली न झालेली न कळत पापापासून सुद्धा मुक्तताही मिळणार आहे. आणि म्हणूनच आपल्याला गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचे आहे. कारण असं म्हटलं जातं की ब्रह्ममुहूर्त आपण जे पण कार्य करतो यामध्ये आपल्याला 100 पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. अंतरमध्येच आपल्याला श्रीहरी, विष्णू, माता लक्ष्मीच्या, महादेव, पार्वती, गणपती बाप्पा तसेच भगवान कुबेरांच्या स्मरण ही करायचे आहे. आणि अंघोळीच्या पाणी ही काढायची आहे. आता तुम्ही थंड किंवा गरम कोणतेही पाणी घेऊ शकतात. पाण्यामध्ये सगळ्यात पहिला वस्तू जी आहे आपल्याला टाकायची आहे ते म्हणजे गंगाजल. गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्र स्नान केल्याने पुण्यही तर प्राप्त होतंच, पण आपल्याकडून झालेली न झालेली न कळत पापापासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असतं. तर दुसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे ते म्हणजे चिमूटभर हळद. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी हळदीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. हळद ही श्रीहरी, विष्णू आणि माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. आणि जेव्हा पण आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून स्नान करतो तर त्यामुळे आपल्याला कुंडलीतलं गुरुग्रह बलवान होतं. आणि आपल्या कुंडलीतलं गुरुग्रह बलवान झालं तर यामुळे आपल्याला जीवनामध्ये असणारी ज्या आर्थिक समस्या यापासून आपल्याला मुक्तताही मिळतं. पण आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश देखील प्राप्त होतं असतं. तसेच ही स्नान केल्यामुळे ही आपल्या मनामध्ये असणारी सर्व मनोकामना नकारात्मक सुद्धा दूर होतात. गुरुपुष्यामृत योगामध्ये तुम्ही सोनं नाही खरेदी केलं तरी चालेल, पण आवर्जून तुम्हाला या 2 रुपयाची क्या होईना न होत ह्या दिवशी हळद आवर्जून खरेदी करायची आहे. तसेच आपल्याला एक तुळशीचे पत्र देखील आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. तुळशीचे पत्र टाकून आंघोळ केल्याने आपल्या जीवनामधले असणारी जेवढा पण नकारात्मकता, इडापिडी, दोष, दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असतं. कारण तुळशी म्हणजे साक्षात माता लक्ष्मी स्वरूप आहे. आणि श्रीहरी विष्णूचे सर्वात प्रिय म्हणजे तुळशीच्या सोबतच आपल्याला आवर्जून थोडासा काळे तीळ सुद्धा अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. तिळाच्या उत्पत्ती ही श्रीहरी विष्णूच्या घामापासून झाली होती. तसेच काळी तीळ ही आपल्या पितरांना सुद्धा समर्पित आहे. आणि जेव्हा पण आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकतं आणि स्नान करतं त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारी प्रकारातला प्रकार, पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होत आहे, तर पण आपल्या दारिद्र्य सुद्धा नष्ट होण्याचं कारण तिळांना दारिद्र्य नाशक असं सुद्धा म्हटलं जातं. या वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्याने आणि आपल्याला स्नानही करायचे आहे. बरेचदा लोकांना चुकीच्या पद्धतीने स्नान करतात, त्यामुळे सुद्धा स्नान केल्याने उपाय कोणतेही शुभ फळ मिळत नाही. म्हणून आपल्याला काय करायचे आहे, एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचे आहे, मग एक पाणी डावे खांद्यावर टाकायचे आणि यानंतर आपल्याला संपूर्ण स्नानही करायचे आहे. पण गुरुवारी आहे त्यामुळे आपल्याला चुकून हे केस धुवायच्या नाही. त्यांच्याबरोबर आंघोळीचे करताना आपल्याला या एक प्रभावी मंत्राचे जप सुद्धा करायचे आहे. गंगेचे, यमुनेचे, या गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी सुनिधी करू. या मंत्राचा अर्थ असा होता की गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी या सर्व पवित्र नदीचे जल या पाण्यामध्ये समाविष्ट झाली आहे. आणि पवित्र पाण्याने मी स्नानही करत आहे. किंवा तुम्ही अगदी ओम नमो भगवती वासुदेवाय नमः ह्या मंत्राचेही जप सुद्धा करू शकता. जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या सर्व वस्तू टाकतो त्याच्याबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या तन बरोबरच आपल्याला मनाची शुद्धीही होत असतं. आणि पवित्र स्नानही पवित्र मनाने केल्याने प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला 100 पटीने पुण्यफळही प्राप्त होत असतं. अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी प्रकारातल्या प्रकार, पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे, पण आपल्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्यात कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. तर भेटूया अशाच एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.